खानदेशाचा चविष्ट आणि झणझणीत जेवणात एक खास घटक असतो तो म्हणजे काही सिक्रेट मसाले। हे सिक्रेट मसाले वापरून आपण आज पारंपरिक गावरान आणि झणझणीत भाजी बघणार आहे। त्यासाठी आपण आता फणस घेतलेला आहे। हे फणस आम्हाला भेटलं होतं, म्हटलं चला फणसाचे गर कसे काढायचे हे देखील आपल्याला बघायला मिळेल। मी पहिल्यांदा फणसाचे गर कसे काढतात ते बघते आहे, कारण याच्या पहिले आम्ही फणसाची भाजी केलेली आहे, पण रेडीमेड बाहेरून डायरेक्ट गरच आणलेले होते। तर सगळ्यात पहिले आता फणस चिरण्यासाठी फणसाचे 2 भाग करून घेतले मधोमध। त्यानंतर सुरीला आणि हाताला भरपूर सारं पहिले तेल लावून घेतलेलं होतं। त्यानंतरच फणस चिरायला घेतलं, कारण याच्यातनं एक चिकट द्रव्य बाहेर निघतो, त्याच्यामुळे तो जर आपल्या हाताला लागला किंवा कपड्यांना लागला तर त्याचे डाग निघत नाही। त्याप्रमाणेच फरशी देखील खराब व्हायला नको, त्याच्यासाठी गोणी घेतली होती खाली। तर आता अर्ध फणस मस्तपैकी चिरलं गेलं होतं, त्याचे गर काढायचे राहिलेत फक्त। तर आता दुसरं फणस चिरायला घेतलं आहे। तर ही भाजी नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांसाठी लोकप्रिय रेसिपी आहे हां, शिवाय टेस्ट देखील सेम असते, त्याच्यामुळे जे नॉनव्हेज खाणारे लोक असतात त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन असणार आहे। आणि त्यातल्या त्यात खडा मसाला वापरून भाजी, अरे वा। आता बघू शकता तुम्ही फणसाचा सर्व सालांचा भाग आता काढला गेलेला आहे। या प्रकारे फणसाचे गर आता वेगळे केले जात आहे। एकदम भन्नाट लागते ही भाजी, जी आमच्या घरी नॉनव्हेज खात नाही त्यांची देखील लोकप्रिय आहे, आणि जे नॉनव्हेज खातात त्यांना तर खूपच आवडते ही भाजी। त्या दिवशी एक भाकरी जास्तीची करावी लागते। गर काळे पडू नये त्याच्यासाठी फणसाला लिंबू लावला जातो। तुम्ही बघू शकतायत गर थोड्या वेळाने आता लालसर होत आहेत, पण लिंबू लावल्यामुळे त्याचं प्रमाण कमी राहतं, आणि जर लिंबू वापरला नाही तर ते जास्त लालसर होतात। आता ह्या फणसाच्या गरांची आपण कुकरला शिट्टी काढून घ्यायची आहे पहिले। त्याच्यासाठी मी 1 तांब्या पाणी टाकलं होतं कुकरमध्ये, आणि जो फणसाचा गर आहे तो सर्व घातलेला आहे। त्यात थोडीशी अर्धा चमचा हळद घातली आणि कुकरचं झाकण लावून आता शिट्टी करून घेणार आहे। तोपर्यंत आपण मस्त मसाला भाजूया। त्याच्यासाठी 5-7 कांदे घेतलेले होते मोठ्या साईजचे, आणि लोखंडाच्या तव्यावर आता छान लालसर असे भाजून घेतलेले आहे। कांदा अजून पण भाजला गेलेला नाही आहे पूर्ण, थोडा अजून आपण भाजून घेऊया। आता बघू शकता तुम्ही तव्याला लागतो आहे, त्याच्यासाठी मी साईडला काढून घेतला। आता इथे आपण खडा मसाले वापरणार आहे। इथे वेलदोडा, मिरे, लवंग, खोबरं, धणे, खसखस, जवित्री, आलं, चक्रफूल, दालचिनी हे सर्व खडे मसाले घेतलेले आहेत। 10 ते 15 लोकांच्या प्रमाणाचं आहे हा मसाला। तर आता इथे सर्वात पहिले जो खडा मसाला घेतलेला आहे तो मसाला थोडं तेल घालून आता मी सर्व भाजून घेणार आहे। खोबरं सोडून सर्व मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे, एकदम खरपूस भाजायचा आहे सर्व मसाला। मैत्रिणींनो, आपल्या स्वयंपाकघरात असलेले हे खडे मसाले केवळ चवच नाही तर आरोग्यवर्धक गुणांनीही भरलेले असतात हां। तुम्हाला सांगते, माझ्या आजी तर किचनमधले पदार्थ वापरूनच आजार टाळायची। बऱ्याच वेळा तर दवाखान्यात जायची सुद्धा गरज पडायची नाही। तर हे मसाले एवढे गुपित सांगतात आरोग्याचं। तर हे सर्व मसाले आता मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे आहे। सर्व मसाले भाजून झाल्यानंतर शेवटी आपल्याला यात खोबरं टाकायचं आहे। खोबरं न घालायचं कारण असं की खोबरं जर आत्ता घातलं असतं आपण तर सर्व मसाले भाजण्याच्या आधीच आपलं खोबरं जळून गेलं असतं। तर आता सर्व मसाले मस्त भाजून झालेले आहे। हे मसाले आपण जेव्हा भाजतो तेव्हा पुन्हा परतायचे, म्हणजे ते जळायला नको। आणि आपण जेव्हा मसाला भाजतो तेव्हा सुगंध घरात एवढा दरवळतो आहे ना, काय सांगू तुम्हाला। तर आता इथे आपण खोबरं ॲड करूया। सर्व मसाले भाजून झाल्यानंतर खोबरं ॲड केलं म्हणजे कसं खोबरं देखील व्यवस्थित भाजलं जातं, म्हणजे हे भाजलेले मसाले मिक्सरमधून देखील लवकर बारीक होतात। त्याच्यासाठी खरपूस भाजून घ्यायला सांगितले मी। भाजलेला मसाला आता आपण थंड करायला साईडला ठेवूया। आता ह्या थंड झालेल्या मसाल्यामध्ये बघू शकता तुम्ही कांदे देखील थंड झाले आहे, मसाला पण थंड झाला आहे। त्यात लसूण, अद्रक, गरम मसाला आणि लाल तिखट घातलेला आहे। यात मी जिरं देखील ॲड केलेलं आहे, हळद देखील घातलेली आहे। बरेच जण म्हणता मसाल्याच्या भाजीत हळद घालायची नाही, पण एकदा हळद घालून बघा, भाजीचा कलर देखील खूप सुंदर येतो।
तुम्हाला दिसेलच आता व्हिडिओमध्ये कलर खूप सुंदर आलेला असणार आहे भाजीचा। तर आता सर्व मसाला मी मिक्सरमधून काढून घेणार आहे। मसाला वाटताना मिक्सर 1 ते 2 वेळा चालू बंद करायचं, त्यानंतर त्यात थोडं पाणी घालायचं आणि पुन्हा मिक्सरला फिरून घ्यायचं, म्हणजे मसाला एकदम बारीक असा दळला जातो। आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे। तेल आता मस्त कडकडीत गरम झालेलं आहे। मसाल्याची भाजी करताना तेल तुम्ही एकदम कडकडीत गरम करा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मसाला भाजा। त्या भाजीची टेस्ट देखील वेगळीच येते आणि तुम्ही जर कोमट तेलामध्ये जर मसाला भाजला तर त्याची देखील चव वेगळी येते। एकदा तुम्ही ट्राय करून बघा। आता कडकडीत तेलामध्ये मस्त असं मसाला भाजून घ्यायचा आहे। आता आपण हा मसाला जेव्हा तेलात टाकला तेव्हा तो एकदम चिकन होता, पण जेव्हा आपला मसाला पूर्ण भाजला जाईल तर पूर्ण मसाला भाजला गेला आहे हे कसं समजायचं त्याची देखील मी टिप तुम्हाला देणार आहे। तो त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता मस्त असा खरपूस आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे। ह्या भाजीसाठी थोडं तेल जास्तच घालायचं, तेव्हाच भाजी चविष्ट लागते। हा मसाला भाजायला थोडा टाइम लागतो, पण बघू शकता तुम्ही आता मसाल्यावर आता दाणे दाणे दिसत आहे, म्हणजे जो मसाला आपला चिकन होता तो आता थोडे दाणे दाणे दिसायला लागले, म्हणजे आपला मसाला आता भाजून झालेला आहे। आणि दुसरी टिप म्हणजे मसाला जेव्हा आपण कढईमध्ये टाकतो तेव्हा तो चमच्यातनं असा पडत नाही, तसा चमच्यातनं मसाला पडतो आहे, म्हणजे हा मसाला आता मस्त भाजला गेलेला आहे आणि फणसाचे गर देखील मस्त वाफलेले आहेत। तर आता भाजीमध्ये मी पाणी सोडलं होतं आणि मस्त भाजीला आता उकळी आली आहे। यात आता आपण फणसाचे गर घालणार आहोत। फणसाचे गर शिजवतानाच कुकरमध्ये मी मीठ देखील घातलेलं होतं, ते सांगायचं विसरून गेली मी ॲक्च्युली। आता मस्त झणझणीत अशी भाजीला किती छान तरी आलेली आहे। त्यानंतर गार्निशिंगसाठी कोथिंबीर घातली आहे आणि फणसाचे गर तर अति सुंदर दिसत आहे। तर आज ही फक्त भाजीच नाही तर जादुई मसाल्यांची मस्त झणझणीत बोटं चोखत राहतील अशी भाजी बनणार आहे। त्याच्या सोबतीला बनवलेला आहे भाकरी, भात आणि पोळ्या आणि अजून तोंडी लावायला मस्तपैकी कांदा आणि लिंबू, ज्याच्याने चव भाजीची अधिकच वाढणार आहे। मंडळी, कशी वाटली मग तुम्हाला आजची रेसिपी हे मला कमेंट करून नक्की सांगा।